Good afternoon, everyone. Today we have to see the rational numbers and irrational numbers. First, we have to see the natural numbers. Natural numbers starts from 1, 2, 3 and 4. Then नॅचरल नंबर्सलाच आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण त्यांना मोज संख्याही म्हणतो. Then next is a whole number. Whole number starts from 0, 1, 2, 3, 4 and so on. म्हणजेच होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये डिफरन्स काय आहे तर नॅचरल नंबर ह्या स्टार्ट होतात 1 पासून आणि होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0. देन नेक्स्ट आर द इंटिजर नंबर्स. इंटिजर नंबर्स आपण मराठीमध्ये पूर्णांक संख्या असं म्हणतो आणि या पूर्णांक संख्यांमध्येच शून्य, सर्व ऋण संख्या आणि सर्व धन संख्या यांचा समावेश होतो. आता आपण संख्या रेषेवरती पाहिलेलंच आहे की कशा पद्धतीने आपण संख्या रेषा ड्रॉ करतो. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की इंटिजर नंबर्स म्हणजे जे आपण संख्या रेषेवरती संख्या ड्रॉ करतो त्या सर्व संख्याचा समावेश हा पूर्णांक संख्यांमध्ये होत असतो. त्याच्यानंतर रॅशनल नंबर्स. The numbers of the form of m divided by n are called as a rational numbers, and m and n are integer numbers but n is not equal to 0. आणि आपण असंही म्हणू शकतो की ह्या काही ज्या परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स आहेत तर दोन रॅशनल नंबर्सच्या दरम्यान असंख्य अशा परिमेय संख्या असतात. असंख्य अशा परिमेय म्हणजेच रॅशनल नंबर्स असतात. असंख्य इनफायनाईट रॅशनल नंबर्स असतात बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. देर आर इनफायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. सी टू शो द रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आता आपल्याला काय करायचं तर एक रॅशनल म्हणजे जे काही रॅशनल नंबर्स आहेत ते आपल्याला नंबर लाईनवरती कशा पद्धतीने ड्रॉ करायचे किंवा कशा पद्धतीनं शो करायचे ते बघूयात. तर पहिल्यांदा आपण काय करूया एक संख्या रेषा काढूयात. नीट लक्ष द्या मी कशा पद्धतीने संख्या रेषा काढते ते बघा. आता इथे संख्या घेऊयात 7/3 2 - 2/3. तर आता 7/3 म्हणजेच काय असणार आहे तर 7 × 1/3. मग आपल्याला काय करायचे तर संख्या रेषेवरील प्रत्येक एककाचा आपल्याला 3 समान भाग करावे लागतील आणि शून्यापासूनचा जो 7वा पॉईंट असेल तर तो 7/3 ही संख्या दाखवेल. बरोबर. मग आता बघा आपण प्रत्येक एककाचे 3 समान भाग करूया. आता 7वा पॉईंट बघायचा आपल्याला कोणता आहे. 1 2 3 4 5 6 and 7. तर हा आहे आपला 7वा समान भाग. म्हणजे इथं आपलं येणार आहे 7/3. इथं आलं आपलं 7/3. देन नेक्स्ट इज 2. तर आपलं 2 येणार आहे इथे जे आपण दाखवलेलंच आहे. इथे दिसतंय तुम्हाला 2 दाखवलेलं आहे. त्यानंतर -2/3. आता हे कुठे येईल तर हे निगेटिव्ह साईडला येईल. आता ते कसं काढायचं तर इथे सुद्धा काय आहे -2/3 म्हणजेच काय आहे तर 2 × 1/3.
म्हणजेच शून्याच्या डावीकडे दुसरा पॉईंट म्हणजेच असणारे 2/3. तर बघा आपल्याला 2/3 इथे मिळणार आहे. 1 and 2, 2/3. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवरती कोणतेही नंबर्स शो करू शकतो. आता अजून एखादी संख्या घेऊया आपण. आता घेऊयात 4/3 घेऊयात, +4/3. आता +4/3 म्हणजेच काय असणार आहे, 4 × 1/3. मग उजव्या बाजूला चौथा पॉईंट म्हणजेच आपल्या येणार आहे 4/3. 1 2 3 4. इथं असणार आहे आपलं 4/3. अशा पद्धतीने आपण शो करू शकतो की म्हणजेच संख्या रेषेवरती रॅशनल नंबर्स कशा पद्धतीने शो करायचे ते. नाव वी हॅव टू सी द प्रॉब्लेम सेट 1.1. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईन. क्वेश्चन बघा काय आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एक्झाम्पलसाठी नवीन नंबर लाईन काढायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे नंबर शो करायचे. तर आता पहिलं एक्झाम्पल बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे 3/2, 5/2 अँड -3/2. देन वी हॅव टू ड्रॉ द नंबर लाईन. झिरो 1 2 3, -1 -2 -3. आधी इथं आपली संख्या रेषा काढून झाली आहे, नंबर लाईन काढून झालेली आहे. आता आपल्याला दिलेल्या संख्या काय आहे, 3/2, 5/2 अँड -3/2. म्हणजेच आपल्याला इथं डिनॉमिनेटर 2 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला आता संख्या रेषेवरती प्रत्येक युनिटचे समान दोन भाग करायचे आहेत, पार्ट करायचे आहेत सेम, आणि ते आपण करून घेऊयात. आता आपली संख्या रेषेचे प्रत्येक युनिटचे समान 2 भाग झालेले आहेत आणि आता आपण नंबर्स ड्रॉ. आपला फर्स्ट नंबर आहे 3/2. म्हणजेच आपला संख्या रेषेवरचा तिसरा पॉईंट हा असणार आहे 3/2. 1 2 अँड 3. इथं आपलं येणार आहे 3/2. इथं आपल्याला मिळाली आहे आपली पहिली संख्या. त्याच्यानंतर आहे आपली दुसरी संख्या 5/2. आता 5/2 म्हणजेच काय, 5 × 1/2 म्हणजेच आपला संख्या रेषेवरती 5th नंबरचा पॉईंट जो आहे तिथे आपल्याला मिळणार आहे 5/2. 1 2 3 4 अँड 5. इथे आपल्याला मिळणार आहे 5/2. आपल्याला मिळालेली आहे आपली संख्या दुसरी. आता तिसरी आहे -3/2. आता ती कुठे येईल, तर निगेटिव्ह साईडला येईल ना. मायनस आहे म्हटल्यानंतर आपली निगेटिव्ह साईडला येईल आणि -3/2 म्हणजेच -3 × 1/2 म्हणजे थर्ड पॉईंट. 1 2 अँड 3. इथे असणार आहे आपली -3/2. आपल्याला मिळालेली आहे आपली थर्ड संख्या. अशा पद्धतीने आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. हे आहे आपलं दुसरं एक्झाम्पल. आता ते आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा संख्या रेषा काढून घेऊया.
इथे आपल्याला संख्या दिलेल्या ज्या आहेत त्यांचा डिनॉमिनेटर जो आहे तो 5 आहे, म्हणजेच आपल्याला प्रत्येक युनिटचे 5 पार्ट्स करावे लागणार आहेत. सेम 5 पार्ट्स करायचे आहेत. तर बघा आता इथे माझे थोडेफार कमी जास्त झालेले आहेत, तर तुम्ही सरळ काढू शकता, म्हणजे सेम घ्या. मी आता माझ्याकडून थोडेफार इकडे तिकडे झालेत. त्यानंतर आपली पहिली संख्या आहे 7/5, म्हणजेच आपली काय असणार आहे, तर 7 × 1/5, म्हणजेच आपण इथं 5 नंबरचा जो पॉईंट आहे तो असणार आहे आपला 7 नंबरचा जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे आपला 7/5. देन 1 2 3 4 5 6 7, इथं मिळणार आहे आपल्याला 7/5. देन नेक्स्ट आपले एक्झाम्पल आहे -4/5. आता ते -4/5 असल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह साईडला येणार आहे आणि आपला आन्सर जे मिळणार आहे ते 4th पॉईंटला मिळणार आहे. 1 2 3 अँड 4. हे असणार आहे आपलं आन्सर. देन -2/5. -2/5. देन -2/5 म्हणजेच काय असणार आहे, 2 × 1 -2 × 1/5 म्हणजे सेकंड पॉईंट. हे मिळालं आपल्याला सेकंड क्वेश्चनचं आन्सर. तर अशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. तर थर्ड एक्झाम्पल आपण पाहूयात. हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल. आता आपण संख्या रेषेवरती हे ड्रॉ करूया. इथे पाहू शकता तुम्ही, आपण सेम पार्ट केलेले आहेत 8. आता इथे थोडं जास्तही झालेलं आहे, म्हणजे दाट झालेलं आहे, पण समजून घ्या. पॉईंट दिसत आहेत ना सर्वांना व्यवस्थित. तर बघा, फर्स्ट पॉईंट म्हणजे फर्स्ट नंबर आहे आपला 5/8, म्हणजेच काय असणार आहे आपलं 5/8 म्हणजेच आपलं असणार आहे -5 × 1/8, म्हणजेच आपला 5th पॉईंट येणार आहे निगेटिव्ह साईडला. 1 2 3 4 5, इथे आपल्याला मिळणार आहे आपला फर्स्ट नंबर 5/8. देन नेक्स्ट नंबर इज 11/8, म्हणजेच असणार आहे 11 × 1/8, म्हणजेच 11th पॉईंट येणार आहे. आता आपला जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे 11, म्हणजेच पहिल्या आपल्या 8 पार्ट आहेत एका युनिटचे, ते झाले 8 9 10 11, म्हणजेच इथं झाले आपले 11. इथे मिळालं आहे आपल्याला आपला सेकंड नंबर 11/8. हे मिळालेलं आहे आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर. आता राहिलेला आहे आपला फक्त लास्टचा क्वेश्चन. हा आहे आपला 4th क्वेश्चन. तर आता संख्या रेषेवरती आपण हे ड्रॉ करून घेऊयात. आता आपण इथं पाहू शकता की प्रत्येक युनिटचे समान 10 पार्ट केलेले आहेत. आणि आता आपल्याला पहिला जो आहे नंबर आपला तो आहे 13/10, म्हणजेच आपलं काय असणार आहे तर 13th पॉईंट असणारे आहे
तर बघा 0 ते 1 जो आहे ते आपले 10 पार्ट्स आहेत, 10 पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर 11, 12 अँड 13 म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे 13/10. इथं आपल्याला मिळालेली आहे आपली पहिली संख्या. नेक्स्ट आहे आपली -17/10 म्हणजेच ते असणार आहे आपले निगेटिव्ह साईडला. मग आता आपण पाहू शकतो की आपल्या इथंच होत आहेत, म्हणजे 0 to -1 ते झाले आपले 10 पार्ट्स. देन 11, 12, 13, 14, 15, 16 अँड 17. इथे आपल्याला मिळणार आहे आपला सेकंड पॉईंट -17/10. अशा पद्धतीने आपण आपल्याला जे काही नंबर्स दिलेले असतील तर त्यावरून आपण संख्या रेषेवरती ते शो करू शकतो. तशा पद्धतीने आपला इथे आज फर्स्ट चॅप्टरमधला जो काही पार्ट आहे तो पाहून, म्हणजेच आपण काय पाहिलं तर संख्या रेषेवरती ते पॉईंट्स कसे ड्रॉ करायचे, रॅशनल नंबर्स कसे ड्रॉ करायचे नंबर लाईनवरती हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. तो आहे की आपल्याला एक संख्या रेषा ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर आपण पाहूयात. इथे तुम्हाला आपली संख्या रेषा दिसते आणि याच्यामध्ये आपल्याला संख्या रेषेवरती जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटमध्ये आपल्याला प्रत्येक युनिटचे 4 समान पार्ट्स केलेले दिसतील. त्यानंतर आपण फर्स्ट क्वेश्चन काय दिलं तो पाहूयात. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. म्हणजेच काय सांगितलं तर बी पॉईंटने आपल्याला कोणता नंबर इंडिकेट केला आहे ते सांगायचं आहे. तर आपण मी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक युनिटचे 4 समान पार्ट केलेले आपले जे दिसत आहेत, म्हणजेच आपले -0 to -1 पर्यंत आपले 4 पॉईंट्स आणि -2 पर्यंत आपले झाले 8 पॉईंट्स, म्हणजेच 8 पार्ट्स झाले आपले. म्हणजेच त्याच्यानंतर आता आपण मोजायला सुरुवात करूया. तर 11 हे 12 म्हणजे झालं आपलं 12. आपलं जो काही आन्सर आहे ते आहे पहिल्याचं क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे की 12/4 हे आहे आपल्या पहिल्या क्वेश्चनचं. त्यानंतर आपल्या सेकंड पॉईंटचं आन्सर जे आहे ते असणार आहे आपलं ते पाहूयात आपण. तर सेकंड क्वेश्चन आहे आपला विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1 into 3/4. आता इथे आहे आपलं 1 into 3/4 म्हणजेच असणार आहे आपल्या इथं 7/4. म्हणजेच आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते असेल बघा 7/4. म्हणजेच काय तर 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. सीला आपलं 7 आले म्हणजेच तो पॉईंट असणार आहे आपला सी. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं आपलं सी. देन आपला लास्ट क्वेश्चन जो असणार आहे तो आहे बघा काय, द स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. तर आता आपण बघूयात हे ट्रू आहे की फॉल्स आहे. तर डी पॉईंट जो आहे आपला तो बघूया आपण आपला आन्सर किती येत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. आता आपले प्रत्येक पार्टचे 10/4 म्हणजेच आपण इथं जर याला भाग लावला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 5/2. तर हे आपलं आन्सर जे आहे ते ट्रू आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला एक्झरसाइज सॉल्व झालेला आहे आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये
आपल्या जे काही रॅशनल नंबर्स आहेत त्याचं कंपॅरिझन पाहणार आहोत. धन्यवाद.